सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र हे मागे घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असा उल्लेख सदर पत्रामुळे 16 फेब्रुवारी रोजी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आयोगाला पाठवलेलं पत्र हे रद्द होतं आणि यामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा खासदारकीसाठी करण्यात आलेला पत्रव्यवहार आणि देण्यात आलेली कागदपत्र ही बाद ठरण्याची शक्यता आहे। तर सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे पार्थ पवार हे अडचणीमध्ये आल्याची चर्चा आहे। तर सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र हे मागे घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि याचमुळे पार्थ पवार हे अडचणीत येण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये 28 जानेवारी आणि 10 मार्च दरम्यान पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार हा ग्राह्य धरू नका असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र हे मागे घेणार आहेत, याचं नेमकं कारण काय आहे आणि यामुळे आता पार्थ पवार कसे अडचणीत येतील? 10 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना एक निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं आणि 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाकडून जो काही पत्रव्यवहार करण्यात आलाय तो ग्राह्य धरू नका असा त्यामध्ये उल्लेख केला होता आणि या पत्रामुळे अडचण अशी झाली होती की पार्थ पवार यांची दरम्यानच्या काळात जी राज्यसभेसाठी निवड करण्यात आली त्यासाठी जो कागदोपत्री व्यवहार असेल किंवा एबी फॉर्मवर करण्यात आलेल्या सह्या असतील, मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील यांच्या त्याच्यामध्ये सह्या होत्या, हा सगळा पत्रव्यवहारच रद्द ठरण्याची शक्यता आता निर्माण झाली होती आणि त्यामुळेच आता कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्या वतीनं तत्काळ या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून 10 मार्च रोजी जे पत्र देण्यात आलं होतं ते कुठेतरी ग्राह्य धरू नये, निरस्त समजावं अशा पद्धतीची आता एक पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। त्या एकंदरीतच मागच्या 4-5 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या घडामोडी पाहता आता कुठेतरी या पत्रामुळं ज्या काही अडचणी पक्षाच्या निर्माण होऊ पाहत होत्या त्या आता कुठेतरी थांबतील ही आता या निमित्तानं शक्यता निर्माण झाली आहे। बरं, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।